आता कोणाचा फोन? हॅलो हॅलो आई, ऐक ना. हा स्वानंदी, बरी आहेस ना ग? हो हो मी बरी आहे, पण आई अगं वच्छे त्यांच्या मिस्टरांची तब्येत ना अचानक बिघडली. काय म्हणजे कुठे आहेत ते आणि वच्छे ते कुठे आहेत? आम्ही दोघी आता काकांबरोबरच आहोत हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल? अगं आणि वच्छे तर गेले 2 दिवस हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे तुम्ही प्लीज लवकरात लवकर इथे या आणि ना त्यांच्यासाठी जरा खायला घेऊन ये. अगं पण त्या 2 दिवस तिथे आहेत, आपल्याला कळवायचं नाही का? आई अगं त्यांचा फोन घरी. तू आधी इथे ये ग, आपण इथे आल्यावर बोलू. हा आणि ऐक, इथे राहण्याच्या तयारीनेच आहे. काकांची तब्येत खूपच बिघडली. त्यांना म्हणावं काळजी नका करू, मी आणि आई डबा घेऊन येतो. आणि ऐक, मी हॉस्पिटलचा ऍड्रेस आणि वॉर्ड नंबर वगैरे SMS करते. हो तू कर, मी ठेवू फोन? हा लवकर या. स्वानंदी, काय म्हणते अंजली? येते ना? हो, आई आणि आजी दोघी येतात आणि मी खायला आणायला सांगितलंय. यांना बरं वाटेपर्यंत ना माझ्या पोटात पाण्याचा घोट सुद्धा जाणार नाही. त्या प्लीज असं नका ना म्हणू. नाही म्हणजे आम्ही सगळे आहोतच, पण तुमच्या अंगात ताकद असायला नको का? स्वानंदी, माझा माणूस माझ्या डोळ्यासमोर तडफडत होता ग, आणि मी एकटी होते घरात. त्या प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. पण आता तुमचे ते शेजारी नंदूचे आई बाबा आणि नंदू ते नाताळच्या सुट्ट्या आहेत ना ग, गावाला गेले. त्यांची काय ती जत्रा आहे. मला म्हणाले जाऊन येतो. म्हटलं या बाई जाऊन, बरं वाटत होतं ना ग हल्ली यांना. हो ना, मला तर वाटलं होतं काका महिनाभरात उठून बसले. मलाही वाटत होतं, पण धीर आहे का त्या माणसाला? उठून बसायला बघितलं, धडपडले आणि कोसळले. ताकद नाही आली ना अजून हातापायामध्ये. हर अवस्था वाईट होती का त्यांची. मला बाई उचले ना, एवढा मोठा माणूस माझ्याच्याने होत आहे का? कशी बशी टॅक्सी मागवली, त्यांना बसवलं टॅक्सीत आणि आणलं इथपर्यंत. आणि आता तर ते बोलतही नाहीये. हो, डॉक्टर म्हणाले काय ते ब्रेन स्ट्रोक झालाय म्हणे, कोमात गेलेत ग. बापरे.